नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आज पहिली व्लॉग येत आहे. कारण मी हा व्लॉग एवढा दिवस का गॅप ठेवला आपल्या चॅनलवरती हे तुम्हाला सांगायचं. पहिली गोष्ट ते सांगतो, मग नंतर पुढेच तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर आपल्याला फूड सिरीज सुरू करायचं होतं, त्यामुळे आपण थोडंसं गॅप ठेवलं होतं. त्यामुळं आपण एवढा दिवस व्हिडिओ टाकत नव्हतो आपण, कारण मध्ये आपल्याला फूड ब्लॉगिंगला खूप छान प्रतिसाद भेटलेला आपल्याला तुमच्याकडून. कारण त्या सध्या ट्रेंडिंग असल्यामुळे मला खूप आवडलं. त्या मला पण आवड आहे फूड ब्लॉगिंग मध्ये करायला. त्यामुळे आता इथून म्हणून त्यासाठी एवढा दिवस गॅप ठेवलं होतं आणि आता आपण इथून सुरुवात केलंय. पहिलंच तुम्हाला आणणार आहे एकदम झक्कास व्हिडिओ आलेला आपण, ते म्हणजे हॉटेल भाग्यश्री. की आता सध्या पूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ करत असलेलं हॉटेल भाग्यश्री. तर हे भाग्यश्रीचं मेन ब्रांच नाही आहे, कारण मेन ब्रांच नाही, आपण शाखा नंबर 2 ला, पुण्यातील शाखा नंबर 2 ला आलेला आहे. तर कारण मी इथं जवळ असल्यामुळे मी इथं आलेलो आहे. तर इथून पहिलं इथून टेस्ट करणार आहे, इथं कसं आहे काय नाही सगळं बघणार आहे आपण. पूर्ण हॉटेलचं पूर्ण रिव्ह्यू करणार आहे आपण हॉटेलचा. तर त्यानंतर इथलं सगळं झाल्यानंतर आपण परत आपापलं जे मेन ब्रांच आहे, जे भाग्यश्रीचं मेन ब्रांच आहे तिथं पण जाणार आहे. पण याचं इथलं तुमचं जे काही रिव्ह्यू येणार आहेत त्या सगळ्या रिव्ह्यूवरती आपण तिकडे जायचा प्रयत्न करणार आहे आणि तिकडे जाणारच आहे नक्की. तर तिकडे जाऊयात. चला तर आता आपण इथपर्यंत पोहोचलोय. तर अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याला बोलायची मटण भेटतो, मटणचं नाही आहे. ठीक आहे, बोकड्याचं नाही आहे, बोलाई मटण भेटतो. तर आपण ऑलराऊंडर आहे, आपण कुठले बोललाय असं कुठले असं आपण खायला तयार असतो. तर चला आता आपण आज टोकन सिस्टीम आहे, इकडे टोकन घेऊयात आणि बघूयात. चला. आणि यांची तिकडं त्या साईडचं जसं गावठी पद्धत आहे ना, इथं गावठी पद्धत केलं नाही तर मस्त थोडंसं काहीतरी डेकोरेशन केलेलं हॉटेलला इकडल्या मस्तपैकी. तर हे एक वेगळं इंटरेस्टिंग आहे. आणि तिकडं पूर्ण टोटली कसं आहे मित्रांनो, त्या साईडला आहे ना पूर्ण असं गावठी पद्धत असल्यासारखं आहे, गावरान पद्धत असल्यासारखं हॉटेल आहे ते. फक्त मी पण व्हिडिओमध्ये बघितलं, पण समक्ष तर अजून गेलो नाही. समक्ष तर आपल्याला जायचं आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा लवकरच. चला तर आता आपण आज जाऊयात. हे सगळं बैठक सिस्टीम आहे मित्रांनो या इथली. त्या भाग्यश्रीपेक्षाही इथली बैठक थोडी सिस्टीम चांगली आहे, हे बघू शकता तुम्ही या साईडला. आणि ह्या साईडला पण आहे. आणि इकडे किचन आहे ना इकडे. इथलं सध्या तर आपल्याला एंट्री नाही आहे. तर बघू शकता इथं त्यांची तयारी कशी चालू आहे, कसं लावू लागले ते. तर मित्रांनो, आपली इथं शिस्त आहे पूर्ण एवढं मोठंसं. किती बेतचं आहे आता? 4 बेतचं आहे ना, बरोबर, सकाळपासून. तर हे बोलाय मटण आपल्या इथं शिस्त आहे. डावरानच आहे आपल्याकडे. इकडे फक्त डावरानच चालतो, दुसरं काही व्हरायटीज नाहीत आपल्याकडे भाग्यश्रीमध्ये. ओनली वन भाग्यश्रीचं फक्त डावरान आहे. तर इथे बाजरीचं भाकर करू लागलेत ताई. काय म्हणताय आजी? भाकरी करता आजी. किती करताय रोजचं भाकरी? किती भाकरी करताय रोज? लागते एवढ्या, किती आपल्याला लागते तेवढ्या करायच्या. लागतील तेवढे? किती अंदाजे तुम्ही सांगा किती तसं नाही सांगता येत. तरी अंदाजे? हा, एक 200-300 तरी भाकऱ्या लागतात का तरी तुमच्या एका हातून? माझ्या एकटीच्या हा. नाही नाही, मग तुमच्या हातून किती होतात? काय होत असते हा? 150, 200, होय. 100. हा, तर मित्रांनो, आपला अजून ताट लागत आहे. तो ताट लागोच तर आपण इथं कस्टमर बसलेले आहेत, त्यांना विचारू काही प्रश्न. आणि ते कुठून आलेत आणि इथून कुठून आलेत, कसं कुठल्या थ्रोन आलेत हे पण विचारू आपण. दादा, आपण कुठून आलं? भोसरी, पुण्यामधून आलो. पुण्यातूनच भोसरीतून. ओके. कुठून बघून आलात? व्हिडिओ बघून आलात का डायरेक्टली माहिती आहे म्हणून? व्हिडिओ बघून आलो ना, इंस्टाग्राम मध्ये व्हिडिओ बघून. इंस्टाग्रामचा व्हिडिओ. नक्की जाऊ, बघू टेस्ट. टेस्ट इथली टेस्ट कशी वाटते? मेन तिथली टेस्ट बघायची. कारण मी तर अजून टेस्ट केलो नाही आहे. मेन टेस्ट बघायची, जाऊ. जाणार. इथली सांगा, इथली तिथली तर आहे. मेन बघायची इथली मेन. अहो, इथली टेस्ट सांगा. त्याला ह्याला थोडंफार फरक असेल, जाऊ आपण मेन ब्रँच. हा, जाणार ना नक्की. मग भाग्यश्री बद्दल काय म्हणताय तुम्ही? हॉटेल भाग्यश्री बद्दल काय? मस्त वाटलं. मस्त वाटतं ना. तर ह्यांचा रिव्ह्यू अशा पद्धतीचा. आता हे 2 जण झालेत, हे आहे तिथलेच भोसरीचेच आहे ते. तर आता आपण दुसरे अजून एक बघूया कोणाकडे, दुसरीकडे जाऊयात. सर, तुम्ही कुठून आलाय? हिंजवडी. हिंजवडीतून आले तिथं खायला? फक्त भाग्यश्रीचा व्हिडिओ बघून आलाय हो, का? माहिती आहे इंस्टावरती का? व्हिडिओ बघून इकडे आलो. तेवढं लांबून आलात तुम्ही? मग इथून पुढे जायचं का नाही का मेन ब्रांचला? मेन ब्रांचला आम्हाला बोलायचंच लागतं नाही का, आम्ही बोकडाचं खात नाही. बोकडाचा खात नाही. अच्छा, म्हणून तुम्ही इथं आलात. हो म्हणजे आता तिकडे जायचं का विषयच नाही है ना? हो. कसं वाटलं तुम्हाला? जेवण मस्त आहे. जेवण मस्त आहे? क्वालिटी क्वांटिटी एक क्वालिटी नंबर. क्वांटिटी एक नंबर. सगळं हो आवडलं का तुम्हाला? हो हो मस्त आहे. चला तर मित्रांनो, आता आपले
थाली रेडी आहे की नाही मालक? मालक इथंच येते मगाधरनं, मग आपलं मागाच येते. मालक तुम्ही काय सांगू शकता आपलं इथलं पब्लिकांचं आपलं पुण्यात कसं रिस्पॉन्स आहे आता सध्या? रिस्पॉन्स तर चांगला आहे. हा. कस्टमर्स वगैरे रिव्ह्यू पण चांगले आहेत. हम्म. टेस्ट वगैरे लोकांना आवडतीये. तुम्ही आता विचारलंच, अजून विचार. पण विचारू शकता. अजून असं काही नाही, problem नाही. कस्टमर कडून तर व्यवस्थित रिव्ह्यू आलेला आहे. तर आता खास म्हणजे तर आता आपल्याकडनं पण रिव्ह्यू कसं जाणार आहे, कारण आपण टेस्ट केल्यावरच कळणार आहे ते आता आपल्याला कसं लागलेलं आहे. आणि ह्यानंतर आपल्याला जायचं आहे कुठं, मेन ब्रांचला, आणि त्या मालकाला पण भेटायचं आपल्याला. इथं तर नाही ती मालक, तिथं तर जाऊन भेटणार आणि तिथं 100% भेटते. चला तर आता आपण टेस्ट करून घेऊया, आपण जेवायला बसू. चला. तर आले का आपले थाली आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपली थाली आता आपण इथं आलेली आहे टेबलावरती. त्यामध्ये तुम्हाला दाखवतो, हे बाजरीचं भाकर आहे, काय आळणी आहे, आणि हे डावरा मटण, आणि हे राईस. आळणी राईस नाही ना आपल्याकडे? हा, आळणी नाही राईस नाही आहे. तर आपलं जे मेन हॉटेल आहे तिथं आळणी राईस भेटतो. तर इथं इंद्रायणी राईस आहे. आणि हे 1 2 3 4 5 6 7 पीसेस आहेत. सध्या आपल्याला 6 ते 7 पीसेस दिलेले आहेत. तर आता मी टेस्ट करायला सुरुवात करतो. आता याची टेस्ट कशी असते माहिती आहे तुम्हाला? ह्याला टाकतो बाहेर आणि ह्याला पण इथं घेतो बाहेर. हे भातला पण आत काही गरज नाही. हे बाजूला ठेवूया. ह्याचा डावरान खायचं म्हणलं तर मस्त कालवण वगैरेच खायचं आहे. ठीक आहे. त्याला कालवण खाल्ल्याशिवाय याची टेस्ट येत नाही मित्रांनो. कसं आहे, जेवढं गावरान पद्धतीनं खातो डावरान झाले तेवढं त्याची मज्जाच वेगळी असते. ठीक आहे. म्हणून डायरेक्ट चिरूनच घ्यायचं, असं लावून नाही खायचं असलं आपलं. ठीक आहे. तर आता हे मस्तपैकी चिरून घेतो मी. 2 मिनिटं 2 मिनिटं पहिलं हे मला चिरून घेऊ दे चांगल्या पद्धतीनं. चिरून घेतलं आता आपण. हे आता वाटायचं. तोंडाला पाणी सुटतं, असे वास येतोय. आता टेस्ट बघूनच कळेल. तोंडाला तर एवढं पाणी सुटायला लागलं, कधी एकदा थाड मारू अशी झाली आहे. पण आधी व्यवस्थितपणे कालून घ्यायचं, म्हणजे अजून टेस्ट बाहेर येतो ह्याचा. आणि हे मटणाचे पीसेस आहे ना मित्रांनो, बघू शकता मस्त शिजलेले. ती किती शिजलेले आहेत बघा. असे एकदम मस्त आहे. तोंडाला पाणी सुटेल तुम्हाला. आता बघू, एकदम डायरेक्ट एक पीसच घेतोय. तुम्हाला सांगू का आता याची टेस्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो. जे कधी तुम्ही गावाला गेला असेल कुठेतरी देवस्थान, देवाच्या ठिकाणी तिथं बोकड वगैरे कापलं जातं आणि तिथं कसं टेस्ट असतो डावा पूर्ण सेम टेस्ट तिथे. असं वाटतं की मला हॉटेलला नाही, मी कोणाच्या तरी गावात कुठेतरी ते देवाऱ्यापाशी जाऊन तिथं कुठेतरी बोकड कापलं ना, गावातलं बोकड कापून त्यांच्या त्या पंक्तीमध्ये बसून जेवतोय का असं वाटतंय. असं कुठल्या हॉटेलचं टेस्ट असल्यासारखं वाटत नाही. मी काही मसाला असं नाही, आपल्याला जळजळ होईल तसं काही नाही, त्रास होईल असं काही नाही. पूर्ण पोट भरून खाऊ शकता तुम्ही, बिंदास खाऊ शकता, आणि तेही अनलिमिटेड आहे. एकच नंबर. रस्ता आणि रस्ता आता थोडा दाबून आणायचा आपण. आता आणा रस्ता आणा. आपल्याला बकेटच ठेवलंय. तर कसं आहे, त्याच्यावर डायरेक्ट बस. थांब हाय, भरपूर घेणार आहे. तर मित्रांनो, तिखटच्या बाबतीत एक महत्वाचं सांगतो. सर्वसामान्य कोणी सगळेजण खाऊ शकतात त्या हिशोबाने तिखट आहे.
एवढंही तिखट आपल्याला असं डोकं झन्न करेल असं तिखट नाही आहे. निवांत खाऊ शकता सगळ्यांना. मला फक्त त्यातली एक गोष्ट आवडली, असं काही मसाला असे नाही की आपल्याला त्रास होईल. कारण कुठेही दुसऱ्या हॉटेलला तुम्ही ज्या हॉटेलमध्ये खाताय तिथे गेल्यावर ना खातानाच ते तुम्हाला जाणवते की ते मसाल्याचा आपल्याला त्रास होईल म्हणून. मला नाही वाटत, आता मी खातो एवढं उशीर तर मला असं वाटत नाही की आपल्याला हे त्रास होईल म्हणून, अजिबात नाही. आळणी ट्राय करायचं, आळणी राहिली. हा, गरम गरम दिलेला आहे. अजून एक गोष्ट मित्रांनो, हे डावरा थाळी खाताना आपण डावरा थाळी खाताना कुठल्याही प्रकारचं आपलं ते स्टँडर्ड लिमिट, ते स्टँडर्डपणा असलं काही करायची गरज नाही. कारण हे डावरा नाहीच आहे गावठी, त्याला खायची पद्धत, जेवणाची पद्धत पण तशी सगळं गावठीच पाहिजे. आता हे सारखं मला विचारेल काय देऊ. आता हे पहिलं संपू दे मग आवाज देतो. एकच नंबर. आहा, असं वाटतंय मला अजून एक कोट असावा बाजूला. इकडे पण भरावं, इकडे पण भरावं, अशी टेस्ट आहे. आता ह्याची तर टेस्ट मी सांगालोय तुम्हाला, कारण मी तिकडे गेलो ना. जे मेन ब्रांच आहे हॉटेल भाग्यश्रीचं, जे हॉटेल भाग्यश्रीचं जे डायलॉग आहे ना फेमस, नाद करते काय यावंच लागतं हॉटेल भाग्यश्री, ते डायलॉग खरंच शूट करतो मित्रांनो. कारण हाईच तशी. आणि आता इथं तर राहिलोय, आता तिथंही जायचं आहे. फक्त मला एवढंच आहे की तुमचा सपोर्ट पाहिजे मला. तिथंही जातो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक जण मला कमेंट करून सांगा की तुम्ही हॉटेल भाग्यश्री आतापर्यंत पोहोचलात का नाही. पोहोचलं नसेल ना लगेच जावा, ठीक आहे. तर आता मी जेवण करून घेतो. आपले कॅमेरामॅन हे आहे ते बाळू साडगुडे. आता हे जे ताट आहे, अजून एक बोट घेतो. डायरेक्ट ताटच प्लेटच डायरेक्ट ना. एक नंबर रस्सा आहे मित्रांनो. क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि क्वांटिटी पण त्यांनी दिलेली आहे, बघू शकता पीस वगैरे. कारण दुसरीकडे जर कुठे गेले तुम्ही तर अशी क्वांटिटी भेटत नाही. क्वांटिटी पण चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे. तर मित्रांनो जेवण एकदम व्यवस्थित आहे. जेवण करून आता बाहेर आलो, हात धुतोय बघताय. फक्त मला सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला सांगायचं एवढंच आहे, जे आपलं मराठी माणूस उद्योजक म्हणून बनून काहीतरी पुढं करत जातो आणि काही लोक असतात ते पाय खेचायची गोष्टी करतात. मी पण एका सोशल मीडियावरती 1-2-3 व्हिडिओ बघितलो मित्रांनो की त्या पाणी वतून तो पाणी दाखवत होता का कसं दाखवत होतं ते मी नाही सांगू शकत. कारण आता मी सगळं टेस्ट करून बघितलं की असं पद्धत कुठेच काही असं मला वाटलं नाही. मी स्वतः माझं स्वतःचं आहे रिव्ह्यू आहे मित्रांनो की तसल्या भामट्या जे सोशल मीडियावरती करत असतात पब्लिसिटीसाठी, कोणाचं नाव बदनाम करतात, काही करतात, तर तसं मला थोडी सुद्धा 1% सुद्धा इथं काही असं वाटलं नाही आहे मित्रांनो. पूर्ण टोटली तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणलं तर ना, सगळं क्वालिटी, क्वांटिटी, टेस्ट या तिन्ही गोष्टी एक नंबर होते. मग अशी तुम्हाला म्हणलो भाग्यश्रीचं नाव हे बदनाम करू लागलेत लोक, हे चुकीचं आहे. तसं करू नका. ज्याला कोणी अजूनही भाग्यश्रीचं जेवणाची टेस्ट घेतलं नसेल तर बिंदास इथं या आणि बिंदास टेस्ट करून घ्या. तुम्ही खुश होऊन जाचाल एवढी माझी गॅरंटी मित्रांनो. तर असल्या भामट्या लोकांच्या रील वगैरे बघून खोटे काही पण सांगून त्यांच्याकडनं लक्ष न देता डायरेक्टली येऊन तुम्ही स्वतः टेस्ट करा. मग तेव्हा तुम्हाला कळेल की ते भामटं होता का भाग्यश्री भामटा आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला असेल मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या जवळच्या मित्राला. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात असंच एका नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.